केले उपकार सांगोविता, केले उपकार सांगोविता, वाचन करी ऐसी आमच्यावर कोणाचेच नाही जेवढे संतांचे उपकार आहेत. का? आम्हाला मार्ग, जीवन जगण्याचा मार्ग संतांनी दाखवला. आणि एक सांगू का तुम्हाला, संतांनी मार्ग दाखवला आणि लोक डोळे झाकून संतांच्या मार्गाने गेले. हा संतांचा विजय आहे, लक्षात घ्या. संतांच्या विचारांचा विजय आहे. तसं तर लोक कोणाच्याही मागे डोळे झाकून जात नाहीत. एक सांगू का, संतांचा जेवढा प्रभाव समाजावरती पडला तेवढा प्रभाव कोणाचाच पडला नाही. कोण्या पुढाऱ्याचा पडला नाही, कोण्या नेत्याचा पडला नाही, कोणाचाच पडला नाही. जेवढा प्रभाव संतांचा समाजावरती पडला, एवढा प्रभाव पडला की लोक संतांना डोक्यावर घेऊन नाचू लागले. काही लोक म्हणतील मग एवढा प्रभाव कसं काय संतांचा पडला? तर त्याचं कारण आहे तसंच, लक्षात घ्या. कारण संत हे नुसते त्यागमय जीवन जगणारे नव्हते, ज्ञानवान होते अशातला भाग नाही. तर आमचे संत त्यागमय जीवन जगणारे असून सुद्धा सतत भगवंताचं नामचिंतन करणारे होते, सतत देवाचं भजन करणारे होते. आणि जो सतत देवाचं भजन करत असतो ना, ज्ञानोबराय म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देह त्यांचा. त्यांचा देह पवित्र होतो. तुकोबराय म्हणतात नुसता त्यांचा देह पवित्र होतो अशातला भाग नाही, त्यांची वाणी पवित्र होते. चिंतन करतो, महाराज म्हणतात त्याची वाणी पवित्र होते. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत. नुसती वाणीच पवित्र होत नाही बरं का. महाराज याच्या पुढे जाऊन सांगतात, जे भजन करतो ना देवाचं, त्याचं काहीच अपवित्र राहत नाही. मांस चर्म हाड देवावगीच गोड, जे जे हरिनामी रंगले, काही न वचे वाया गेले. त्यांचं काहीच वायाला जात नाही, मांस वायाला जात नाही, त्यांचं अपवित्र काहीच नसतं. त्यांचं हृदय पवित्र, त्यांची वाणी पवित्र. मग मला सांगायचंय काय, पवित्र हृदयाने आणि पवित्र वाणीतून केलेला उपदेश हा समाजाला मान्य होत असतो. लक्षात घ्या, समाजाला तो उपदेश मान्य झाला आणि म्हणून संतांनी सांगावं त्या मार्गाने आमचा समाज गेला. एवढा प्रभाव आमचा संतांचा लोकांवरती पडला. आणि ज्याचा प्रभाव समाजावरती पडत असतो का, लोक त्यालाच मानत असतात, त्याचाच गुणगौरव करत असतात. लक्षात घ्या. आता उगाच कोणालाही नाव घ्यायला तयार नाहीत. आता 2 दिवसापासून पवनचं प्रत्येक कीर्तनकार समाजावरती पडत असतो, लोक त्याचाच गुणगौरव करत असतात. आमच्या संतांचा प्रभाव समाजावरती पडला आणि संतांनी किती, लोकांनी किती संतांचा गुणगौरव केलाय बघा, किती जय जयकार केलाय. आज आपण आषाढी वारीला 15 दिवस महिनाभर पायी चालत जातो. आषाढी वारी म्हणजे ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा, लोकांनी समाजाने केलेला हा गौरव आहे. लोक 15 दिवस, काही काही माणसं अनवणी पायानं पंढरपुरापर्यंत जातात आणि नुसते साधे जात नाहीत, ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा भजन करत जातात. की जय ज्ञानदेव, जय तुकाराम, श्री ज्ञानदेव, श्री तुकाराम. 15 दिवस महिनाभर पायी चालत जातात. मराठवाड्यातला असा एकही घर नाही, एकही गाव नाही की तिथला माणूस पायी चालत नाही. हो, पंढरपूरची पायी वारी म्हणजे ज्ञानोबरायांचा, तुकोबरायांचा लोकांनी केलेला जय जयकार आहे, लोकांनी केलेला गौरव आहे. तुकोबरायांची बीज सोहळा हा तुकोबरायांचा समाजाने केलेला गौरव आहे. ज्ञानोबरायांची कार्तिकी यात्रा हा समाजाने केलेला ज्ञानोबरायांचा गौरव आहे. अरे नाथरायांची नाथषष्ठी हा नाथ महाराजांचा समाजाने केलेला गौरव आहे. लक्षात घ्या, समाज संतांचा किती गौरव करतोय बघा. याच्या पुढे जाऊन मी तुम्हाला सांगेल, समाज संतांचा गौरव करतोय, गुणगान गातोय, यात नवल नाही.
तर देव देखील संतांचा गुणगान गातोय, देव देखील संतांचा गौरव करतोय. एवढा देवावर देखील संतांचा प्रभाव पडलाय. लक्षात घ्या किती गुणगान गातोय बघा. ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबाराय सदेह वैकुंठाला गेले त्यावेळेला त्यांना नेत असताना स्वतः देव आलाय विमान घेऊन. प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कलीच्या काला माझी अद्भुत वर्तविले. हे मानव देह घेऊन या निज धामा गेले. स्वतः देव आलाय गरुडावर बसून. कल्पना करा आपल्या पित्राला कधी देव जेवायला आला नाही. अहो आपण घास जरी बाजूला काढून ठेवला तरी ते देवानी खाल्लाय का नाही आपल्याला माहित नाही. एवढे आपली गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. संतांचं तसं नाही, संतांना घ्यायला स्वतः देव आला आणि किती गौरव केलाय बघा. हो, देवी भक्ता लागी उपचार मांडले. तुकोबारायांना हाताला धरले, देवी भक्ता लागी उपचार मांडले, घेऊन एकासनी विमानी बैसविले, धरुनी तन्मयाची छत्रे गौरविले वो, गौरविले वो, गौरविले वो, ज्ञान संपत्तीचे दरबार दिधले वो. हा तुकोबारायांचा देवानी केलेला गौरव आहे बरं का. तुकोबारायांचा देवानी केलेला गौरव आहे. ज्ञानोबारायांचा सुद्धा देवानी किती गौरव केला. ज्यावेळेला ज्ञानोबाराय समाधी स्थळाकडे समाधी घेण्याकरता जातात त्यावेळेला ज्ञानोबारायांचं समाधी स्थळ स्वतः देव झाडतात, देव नीट करतात. एका बाजूने निवृत्तीनाथ धरतात, एका बाजूने देव धरतात. ज्ञानोबारायांना समाधी देण्याकरता स्वतः घेऊन जातात. ज्यावेळेला शिळा लावली जाते ना त्यावेळेला एक लक्षात घ्या, ज्ञानोबारायांना ज्यावेळेला समाधी देत असताना शिळा लावली जाते त्यावेळेला संपूर्ण समाज रडतो. लक्षात घ्या, संपूर्ण समाज रडतो. यात नवल नाही. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई सर्व रडतात. पण स्वतः देवाला देखील आपल्या डोळ्यातून अश्रू आवरता येत नाहीत. हा ज्ञानोबारायांचा देवानी केलेला गौरव आहे. लक्षात घ्या, ज्ञानोबारायांचा देवानी गौरव केला, सर्व संतांचा केला. आकाशामध्ये एक तारा आपण पाहतोय, त्याचं नाव काय हो? ध्रुव तारा. मुलांना माहिती आहे त्याचं नाव आहे ध्रुव तारा. तो ध्रुव तारा आम्हाला तिथून बसल्या बसल्या सांगतोय, अरे मी देवाचं भजन केलं, देवाला फक्त बापाची मांडीच मागितली होती, देवाने आम्हाला आता अशी जागा दिली की तिथून कोणीच उतरू शकत नाही. हा ध्रुव बाळाचा केलेला देवानी गौरव आहे. आढळपदी बाळ, आढळपदी बाळ बैठविला ध्रुव, आढळपदी बाळ बैठविला ध्रुव, गौरव केला. आणि उपमन्यू एक दुधाचा प्याला मागायला गेलता देवाकडे, देवाचं भजन केलं, देवाने एक प्याला नाही दिला तर दुधाचा समुद्रच देऊन टाकला. हा उपमन्यूचा देवानी केलेला गौरव आहे. समाज संतांचा गौरव करतो यात नवल नाही. देव देखील संतांचा गौरव करतो. आणि याच्या पुढे जाऊन सांगू का, नाथरायांचा देखील किती देवाने गौरव केलाय बघा. श्रीखंड्या चंदन उगळोनी करी, स्वतः चंदन उगळायचा, नाथ महाराजांना लावायला द्यायचा. हा नाथ महाराजांचा गौरव आहे. संतांचा देव गौरव करतो, संतांचा समाजही गौरव करतो. आणि याच्या पुढे जाऊन सांगेल की संतांचा गौरव हे संत देखील करतात. खर तर सारखी वारकी माणसं ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला एकमेकांचा गौरव करत नाहीत. आपण जर नवीनच एखाद्या कटिनीच्या दुकानमध्ये गेलं ना तर गेल्या गेल्या पहिली आपल्याला तो अगोदर विचारतो की पहिली कुठं केली होती. माझं लक्षात आलं ना तुमच्या. इथं कोणी असेल तर सोडून बरं का. सारखी वारकी माणसं आमच्यातही तसंच आहे. एखादा जर चांगला वाजवायला तो म्हणतो वाजवतो खूप चांगलं हो, पण त्याला जरा लावायचं थोडं कमी ज्ञान आहे. हो, तो गायला खूप छान आहे हो, त्याचा पाटा खूप थोडा कमी आहे. मला एक मुद्दा सांगायचा आहे की सारखी वारकी माणसं ज्या वेळेला एकत्र येतात
त्यावेळेला एकमेकांचा गौरव होईलच अशातला भाग नाही, करतीलच अशातला भाग नाही. पण संतांचं तसं नाही. एक धरणेकरी ज्ञानोबरायांकडे एक पत्र घेऊन गेला आणि पत्र घेऊन गेल्यानंतर ज्ञानोबरायांनी तो धरणेकरी तुकाराम महाराजांकडे पाठवला. जा त्यांच्याकडे जा, तुला उत्तर मिळेल. तो धरणेकरी तुकाराम महाराजांकडे गेला. तुकोबरायांच्या हातात पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर तुकोबरायांनी ते पत्र वाचलं आणि कपाळावरती हात आणला. काय चोरवणे ज्ञानेश्वरीमध्ये काय होऊ नये की ज्ञानोबरायांनी इकडं माझ्याकडे पाठवलंय. बरं, त्यांनी माझ्याकडे पाठवल्याला एवढा मी समर्थ नाही. मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायीवरी. बरं, ज्यांच्याकडून तू आलास ते काय कमी ज्ञानी नाहीत. ज्ञान यांचा राजा गुरु महाराव म्हणती ज्ञानदेव तू मायशे. हा तुकाराम महाराजांनी ज्ञानोबरायांचा केलेला गौरव आहे. तसं तर सगळी संत ज्ञानोबरायांचा गौरव करतात, कारण सगळी संत ज्ञानोबरायांना फुलासारखं जपतात. लक्षात घ्या. म्हणून तर ज्ञानोबरायांना आई म्हणतात. आई याच्या पुढे जाऊन सांगेल. आई नाही तर ज्ञानोबरायांना माऊली ही उपमा दिली आहे. माऊली म्हणजे काय आणि आई म्हणजे काय? जी स्वतःच्या मुलाला जीव लावते तिला आई म्हणायचं, पण स्वतःच्या मुलाच्या पलीकडे जी दुसऱ्याच्या मुलाला सुद्धा जीव लावते तिला माऊली म्हणायचं. माऊली आणि आई हा बदल आहे. योग्यांची माऊली. नाथ महाराज म्हणतात ज्ञानराज आई आहेत पण नुसती आई नाही. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. अनाथाची माय आहे. जनाबाई म्हणते ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हा सर्व संतांनी ज्ञानोबरायांचा केलेला गौरव आहे. 3 मुद्दे आपल्या समोर मांडले. संतांचा गौरव माणसं देखील करतात, संतांचा गौरव देव देखील करत असतो आणि संत देखील संतांचा गौरव करतात. एवढा विस्तार यासाठी केला. आज जो गायलेला अभंग आहे आपल्या समोर, त्या अभंगामध्ये सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय संतांचाच गौरव करतात. मग संतांचा नेमक्या कुठल्या तत्वाचा गौरव करतात याची विचारणा महाराज पहिल्या चरणात करतात.
असताना जगद्गुरु तुकोबराय संतांच्या पवित्रतेचा गौरव करतायत. तुकोबराय म्हणतात या जीवनामध्ये, या ब्रह्मांडामध्ये एकच पवित्र आहे आणि ते आमचे संत आहेत. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. एक तीच, एक तीच हा शब्द महत्वाचा आहे बरं का. एक तीच हा शब्द महत्वाचा आहे. कारण कल्पना करा, एक तीच हा शब्द बाकीच्यांची व्यावृत्ती करून टाकत असतो. उदाहरणार्थ एखाद्या शाळेमध्ये एखादाच हुशार मुलगा असतो, मग सर म्हणतात आपल्या वर्गामध्ये एक फक्त बाळूच हुशार आहे. याचा अर्थ बाकीचे काय झाले, ते हुशार नाही झाले असा त्याचा सरळ अर्थ होतो. ते ढ झाले असा त्याचा अर्थ होतो. एक तीच हा शब्द बाकीच्यांची व्यावृत्ती करून टाकत असतो. तसं तुकोबराय म्हणतात एक तीच भूमंडळी. याचा अर्थ या ब्रह्मांडामध्ये फक्त संत पवित्र आहेत, बाकीचं कोणीही पवित्र नाही. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. पण आम्ही जर विचार केला तर या भूमंडळामध्ये अनेक असे पवित्र आहेत, ठिकाण आहेत, अनेक पवित्र तीर्थक्षेत्र आहेत जे पवित्रतेची नांदी पुकारतात. मग तुकोबराय तुम्ही असं कसं म्हणू शकताय की या जीवनामध्ये फक्त पवित्र संतच आहेत? किती पवित्र ठिकाण आहेत. अहो नदी पवित्र आहे, गंगा पवित्र आहे, तीर्थक्षेत्र देखील पवित्र आहेत. किती पवित्र आहेत. म्हणून तर माणसं गाडी घेऊ वृंदावन, ऋषिकेश, हरिद्वार, काशी अशा अनेक तीर्थक्षेत्राच्या ठिकाणावर दर्शन करण्याकरता जातात. का तर ते पवित्र ठिकाण आहेत. एवढे पवित्र ठिकाण. आमच्या गंगा किती पवित्र आहेत म्हणून दावा करण्याकरता माणसं आवर्जून गंगेवर जातात. मेल्यानंतरही पवित्र करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये आहे. एवढ्या आमच्या गंगा पवित्र आहेत, एवढ्या आमच्या नद्या पवित्र आहेत. किती पवित्र आहेत. अहो एवढ्या नद्या पवित्र आहेत. गंगेमध्ये डुबकी मारल्यानंतर तुमचं केवढंही पाप असू द्या नाहीसं होतं क्षणार्धात. केवढंही पाप असू द्या नाहीसं होणार. याच्या पुढे जाऊन सांगू का, तुम्ही आंघोळ करताना नुसतं गंगा गंगा म्हणा. वाचे मनता गंगा गंगा सकल पाप जाती गंगा, सकल पाप जाती गंगा, सकल पाप जाती गंगा. ठोकी महाराजांनी. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पाप जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी. अहो नुसती दृष्टी ब्रह्मगिरी जरी पडली तरी यमपुरीला जायची भीती नाही. लक्षात घ्या. अहो तुम्ही आंघोळ करताना नुसतं गंगा गंगा म्हणा, मग तुम्ही वड्याला का आंघोळ करीनात. एखाद्या बाथरूम मध्ये करा, कुठेही आंघोळ करा तुम्ही, पण नुसतं वाचेनं जरी गंगा गंगा म्हटलं तरी देखील आपलं केवढंही पाप असू द्या हे नाहीसं होतं. एवढे आमचे तीर्थक्षेत्र पवित्र आहेत. तुकोबराय तुम्ही म्हणता की या जगामध्ये फक्त संतच पवित्र आहेत. मग हे पवित्र काय, ही पवित्रता कुठं दाखवायची. गंगा पवित्र आहेत, तुम्ही असं कसं म्हणू शकता. यासाठी आपल्याला धर्मशास्त्राचा आधार घ्यायचा आहे बरं का. धर्मशास्त्रामध्ये 2 तीर्थ सांगितले. 2, एक भौमतीर्थ सांगितलंय आणि एक चित्ततीर्थ सांगितलंय. भौमतीर्थ म्हणजे जड तीर्थ. या जड तीर्थामध्ये आमच्या नद्या, हे अनेक पृथ्वी तलावरचे जे तीर्थक्षेत्र आहेत ना, हे तीर्थक्षेत्र या जड तीर्थावरती मोडतात. आणि एक लक्षात घ्या, चेतन तीर्थामध्ये आमचे संत वगैरे मोडतात. सकळी ही तीर्थे निवृत्तीचे पायी. निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई, तुकोबराय, चोकोबराय हे जे संत आहेत हे चैतन्य तीर्थामध्ये, जिवंत तीर्थामध्ये मोडतात. लक्षात घ्या. 2 तीर्थ आहेत, एक चैतन्य तीर्थ आणि हे जड तीर्थ. मग या नद्या वगैरे पवित्र आहेत नाही असं नाही. नद्यामध्ये आंघोळ केल्यानंतर कसलाही पापी माणूस नदीमध्ये जाऊ द्या, त्याचं पाप निघून जाईल. पण माझ्या शब्दाकडे लक्ष द्या म्हणजे आपल्या लक्षात येईल बरं का. नद्यामध्ये आंघोळ केल्यानंतर एकदाच डुबकी तुम्ही मारली तरी केवढंही तुमचं पाप असू द्या निघून जाईल. नुसतं पाप निघून जाईल, पाप वासना मात्र निघून जाणार नाही. कारण नदीमध्ये डुबकी मारल्यानंतर त्याच्या सामर्थ्य पाप घालवण्याचं, तुमचं पाप निघून जाईल, पण पाप वासना मात्र तशीच राहील. आणि नुसतं पाप गेलं म्हणजे माणूस मुक्त नाही झाला, तर पाप वासना देखील गेली पाहिजे. आणि नद्यामध्ये आंघोळ केल्यानंतर जर पाप वासना गेली असती तर चंद्रभागेत इंद्रायणीच्या काठावर चोऱ्या झाल्यात नसत्या. वारीला काय सगळे वारकरी थोडेच असतात. हो, त्याच्यामध्ये खिशी कापूस सुद्धा असतात वारकऱ्याचा वेश घेऊन. आणि मग वारकऱ्यापेक्षा मोठा गंध त्यांचा असतो. वारकऱ्या आंघोळ करायला गेला की वारकऱ्याच्या गटुड्यापाशी ते गटुडं ठेवतो त्याचं वालं. आणि मग वारकऱ्या संगच आंघोळ करायला, वारकऱ्यापेक्षा मोठा हरिपाठ ह्याचा, वारकऱ्याच्या अगोदर अंग वगैरे पुसणार आणि त्याच्या गटुड्यापाशी येणार आणि त्याच्या गटुड्यापाशी येऊन कपडे घालून
त्याचं गटुडं वार करायचं गटुडं घेऊन संगच फरार होणार. मला सांगायचंय काय, चंद्रभागेत आंघोळ केल्यानंतर जर पाप वासना गेली असती तर हे असं घडलंच नसतं. म्हणजे बाकीचे जे तीर्थ आहेत, या तीर्थामध्ये पाप घालवायचं सामर्थ्य आहे, पाप वासना घालवायचं सामर्थ्य नाही. पण आमच्या संतांचं तसं नाही. आमचं संत हे एक असं तीर्थ आहे, या तीर्थांपेक्षा कितीतरी प्रभावी आहे, कितीतरी पवित्र आहे आणि कितीतरी गुणकारी आहे. संतांचं नुसतं नाव घ्या, संतांच्या जपानं केवढंही पाप असू द्या निघून जातं. पाप निघून जाईल याच्यात शंका नाही, तर पाप वासना देखील संत शिल्लक ठेवत नाहीत. याच्यासाठी उदाहरण सांगतो. रामायणामधलं एक गोड उदाहरण आहे. वाल्याकुळी नावाचा एक महापुराणात डाकू होऊन गेला. तेवढा डाकू आता कुठंच नाही, लक्षात घ्या. एवढा वाल्याकुळी नावाचा डाकू होता, एवढा भयानक डाकू होता. अकराळ विक्राळ स्वरूप त्याचं होतं. माझ्यापेक्षा दाढी त्याची जास्त वाढलेली होती आणि हातामध्ये कुऱ्हाड घ्यायची आणि तो माणसं मारायचा. म्हणजे माणसं नुसतं धन चोरत नव्हता, तर माणसं देखील जाऊ द्यायचं नाही, माणसं मारायचं. लक्षात घ्या, तेव्हापासूनच चोरांना सवय लागली माणसं मारायची. कारण काही नाही भेटलं तर माणसं तसं चोर रिकामं जाऊन देत नाहीत, मारून का व्हायना वाटं लावत असतात. वाल्याकुळी नुसता चोरायचा नाही तर माणसं मारायचा. एवढे माणसं मारले, माणसं मारून मारून त्याची 7 रांजणं भरली. एवढं पाप त्या वाल्याकुळ्याने केलं होतं, लक्षात घ्या. पण त्याच वाल्याकोळ्याच्या वाटेनं एक दिवस नारद महर्षीची स्वारी आली. नारायण नारायण म्हणत म्हणत नारद महर्षी आले. त्यावेळेला नारद महर्षीला वाल्याकोळ्याने पाहितलं. कोणीतरी वारकरी दिसतोय, हातामध्ये टाळ दिसतोय, चिपळ्या दिसत्यात, विना दिसतोय, ह्याच्याकडे काय असणार आहे. पण ह्याला सोडायचं नाही म्हटले, पुढे जाऊन द्यायचं नाही. नारद महर्षीकडे गेला. गेल्यानंतर ते अकराळ विक्राळ स्वरूप, त्याचं हातामध्ये कुऱ्हाड, अशी कुऱ्हाड उगरली नारद महर्षीला मारायला. नारद महर्षीनं त्याच्या डोळ्याकडे पाहितलं आणि स्मित हास्य केलं, हसू लागले त्याच्याकडे बघून. आणि एक लक्षात घ्या, कुठलाही माणूस ज्या वेळेला भीत असतो ना, त्याच वेळेला समोरचा माणूस त्याला मारत असतो. एकदा का तो नाही भिला की मग समोरच्या माणसाची सुद्धा हिंमत थोडी कमी होत असते. बघा तुम्ही, एखाद्या गल्लीमध्ये एखाद्या कुत्र्याच्या मांजराच्या मागं जर एखादं कुत्रं लागलं, जोपर्यंत कुत्रा त्याच्या पाठीमागं पळतं, जोपर्यंत मांजर वापस फिरत नाही तोपर्यंत. एकदा का मांजर वापस फिरली, कुत्र्याची टाप नाही त्याला धरायची. लक्षात घ्या. मला सांगायचंय काय, नारदाच्या चेहऱ्यावर यत्किंचितही भय दिसलं नाही. हसू लागले नारद महर्षी. कोणाकडे बघून? वाल्याकोळ्याकडे बघून. विचार केला, हा माणूस काहीतरी वेगळा दिसतोय. त्यावेळेला नारद महर्षीनं सांगितलं, वाल्या, एवढे माणसं मारले, मलाही मारायचा विचार आहे तुझा. एवढं पाप केलं तू, हे कशासाठी केलं? वाल्याकोळी म्हणला, कशासाठी केलं म्हणजे? घरी माझी पत्नी आहे, माझे मुलं आहेत, माझी आई आहे, माझे सर्व संसार आहे, माझ्या पुढच्या पिढीला जगेल एवढं धन मी कमवून ठेवलंय. माझ्या आई वडिलांसाठी, माझ्या संसारासाठी मी एवढं पाप केलंय. नारद महर्षी म्हणतात, वाल्या, एवढे माणसं मारले बेट्या, एवढे पाप केलं तू, जाऊन एकदाच फक्त तुझ्या पत्नीला, तुझ्या आईला विचार, एवढा मी पाप केलंय, या पापामध्ये तुम्ही वाटेकरी थोडंसं तरी व्हाल का? वाल्याकोळी विचार करू लागला. हे महात्मे बोलतायत तेही खरंय, विचारायला काय हरकत आहे. थोडा विचार करू लागला, त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. विचार करत 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 वाल्या घराकडे गेला. आणि घराकडे गेल्यानंतर पत्नीनं नेहमीच्या प्रमाणे पाणी दिलं हातपाय धुवायला. बाजेवरती बसला. बसल्यानंतर त्याच्या डोक्यात विचारच चालू होता. त्यावेळेला त्यांनी पत्नीला विचारलं, का गं, मी एवढं तुमच्यासाठी पाप केलं, एवढं धन कमवलं, आपल्या पुढच्या पिढीला देखील बसून खाता येईल एवढं धन मी कमवलं, एवढं पाप मी केलं, माझ्या पापात तू वाटेकरी होशील का ग? त्यावेळेला त्या पत्नीनं सांगितलं, मालक, पतीच्या पुण्यामध्ये पत्नीचा अर्धा वाटा असतो, ते नाही त्याने दिलं तरी सहज
येतं. पण एक लक्षात घ्या, पतीच्या पापामध्ये मात्र पत्नीला वाटेकरी होता येत नाही. ते तुम्हालाच भोगावे लागेल, मी वाटेकरी होणार नाही. नारदाची झाकच उडाली, आपलं वाल्या कोळ्याची झाकच उडाली आणि खाली बसला. आपले कोणीच न होती, निश्चय चित्ती दृढ झाला. खाली बसला, विचार करू लागला. मुलाला विचारलं, तुझं? मुलाने सांगितलं, बाबा तुमच्या पापात मला वाटेकरी होता येणार नाही. त्यावेळेला त्याने विचार केला, पत्नी जाऊ द्या, ही बाहेरून आलेली आहे, ज्याने आपल्याला जन्म दिलाय त्या माय बापाला तरी जाऊन आपण विचारू. आई वडिलांना विचारलं, आई मी एवढं पाप तुमच्यासाठी केलं, धन कमवलं, माझ्या पापामध्ये तू वाटेकरी होशील का? त्यावेळेला त्या आईनं सांगितलं, बाळा पापामध्ये कोणालाच वाटेकरी होता येत नाही, ज्याची त्यालाच भोगावं लागतं. बाबाला विचारलं, बाबाने तेच सांगितलं. नारद महर्षी खिन्न मनाने पुन्हा वाल्याकोळी नारद महर्षीकडे निघाला. नारद महर्षीला समोरून पाहिल्याबरोबर वाल्याकोळी खाली मान घालून चालू लागला, विचार करत करत चालू लागला, रडू लागला. नारद महर्षीनं समोरून येणारा वाल्याकोळी पाहितला आणि नारद महर्षी विचार करतायत, खाली मान घालून येतोय ना, त्या अर्थी आपलं 100% काम काय झालंय, फत्ते झाले. म्हणले आता बाकीचं काही सांगायची गरज नाही. वाल्याकोळी जवळ आला आणि नारदाच्या चरणावर लोटांगण घातलं, रडू लागला. नारदाने उचललं, डोळे पुसले. नारद म्हणतात, वाल्या का रडतोय? त्यावेळेला वाल्याने सांगितलं, एवढं पाप महर्षी माझ्या हातामधनं झालं की त्या पापाची गणना मी करू शकत नाही, एवढं पाप माझ्याकडून झालं. कृपा करून माझी तुम्हाला विनंती आहे की ते पाप माझ्यानं कशानं निघून जाईल हे मला तुम्ही सांगा. त्यावेळेला नारद महर्षी म्हणतात, बेट्या संतांच्या चरणावर लोटांगण घातलं आणि पाप कशाने जाईल म्हणतो? अरे ज्या दिवशी ज्या वेळेला तू माझ्या चरणावरती लोटांगण घातलं त्याच क्षणी तुझं पाप निघून गेलं. म्हणले उठ, म्हणले थाप टाकली पाठीवरती. वाल्या कोळ्याला उठवलं आणि उठवल्यानंतर संत इथं थांबत नाहीत बरं का. मला सांगायचं काय, नारद महर्षीच्या चरणावरती डोकं ठेवल्यानंतर वाल्याचं पाप निघून गेलं, पाप मुक्त वाल्या केला. पण संत इथं थांबत नाहीत. तर संतांनी नारद महर्षीने वाल्याला सांगितलं, वाल्या आता तू माघारी जाऊ नको, तुला जर जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर एक काम कर, प्रभू रामचंद्राचं नामस्मरण घे. एक दिवस असा येईल की प्रभूला देखील तुझ्या शब्दावरती चालावं लागल. अरे पाप संत घालवतात यात नवल नाही, पापाची वासना देखील शिल्लक ठेवत नाहीत. म्हणून तुकोबराय म्हणतात, तेच या जगात पवित्र आहेत. पवित्र सुवळी एक तीच भूमंडळी. बाकीचे जे तीर्थ आहेत हे कालबाह्य तीर्थ आहेत, त्यांची पवित्रता हळू कमी होऊ शकते, कधी अपवित्र होऊ शकतं. बघा तुम्ही, आपण जर इंद्रायणीत गेलो, एखाद्या नदीमध्ये गेलो, तर त्या इंद्रायणीच्या ठिकाणी आता आपल्याला उतरू वाटत नाही, अंगाळ करा वाटत नाही. का तर बाकीच्या गावचे बरेच तीर्थ आता इंद्रायणीमध्ये सोडलेत. एवढं गढूळ पाणी झालंय तिथं, एवढे अपवित्र झालेलं आहे आणि मग तिथं आपल्याला आंघोळ करा वाटत नाही. पण मला सांगायचंय काय, त्याच इंद्रायणीच्या काठावरती ज्ञानोबरायांची समाधी आहे. आज 750 वर्षे झाले ज्ञानोबरायांच्या समाधीला. पण 750 वर्षापूर्वी जी पवित्रता ज्ञानोबरायांच्या समाधीमध्ये होती, तीच पवित्रता आज देखील आहे आणि इथून पुढे देखील चंद्रसूर्य असेपर्यंत तीच पवित्रता ज्ञानोबरायांच्या समाधीमध्ये आहे. हे संतांचं पावित्र्य, हे कालबाह्य नाही, हे अबाधित आहे. म्हणून एक तीच यामध्ये मेलेल्याला जिवंत करण्याचं सामर्थ्य नाही का? कधी असं होतं, एखाद्या नदीमध्ये एखाद्या तीर्थावर एखादा बिन पोहणारा माणूस गेला, पोहता येत नाही, पण पाण्यात उतरल्यानंतर तो पडल्यानंतर तो बुडाला आणि बुडल्यानंतर एखाद्या तीर्थाला वाटतं का की हा माझा भक्त आहे, याला आपण वाचवलं पाहिजे, याला जिवंत केलं पाहिजे, असं कधीही वाटत नाही किंवा कधीही ते करू शकत नाहीत. त्याचं एकमेव कारण काय असेल तर या तीर्थांमध्ये माणसाला जिवंत करण्याचं सामर्थ्य नाही. हो, मेल्यानंतर पवित्र करण्याचं सामर्थ्य आहे, पण जिवंत करण्याचं सामर्थ्य नाही. संत याच्याही पुढे जातात. मेल्यानंतर तर पवित्र करतातच, पण अचेतनामध्ये सुद्धा चेतना भरण्याचं सामर्थ्य आमच्या संतांमध्ये आहे. हो, जाता जाता एक दृष्टांत सांगेल आपल्याला, म्हणजे लक्षात येईल. ज्या वेळेला ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई आळंदीवरनं निघाले, पैठणकडे जाऊ लागले. पैठणकडे जात असताना नेवाशाला थांबले. आता नेवाशालाच का थांबले त्याचं कारणही तसंच आहे. नेवासा एक सिद्धभूमी आहे, नेवासा फाटा, जिथं ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती नेवासा एक सिद्धभूमी आहे. सिद्धभूमी म्हणजे हो, भगवंतानं ज्या वेळेला सागर मंथन केलं, ते सागर मंथन केल्यानंतर काही विष निघालं, काही अमृत निघालं. आता जे विष निघालं ते भगवान शंकरांनी प्राशन केलं आणि ज्या ठिकाणी प्राशन केलं
त्रिभूमी म्हणजे प्रवरा संगम आहे. तिथं प्रवरा संगमला नीलकंठेश्वराचं खूप मोठं मंदिर आहे. आपण जर औरंगाबादच्या पुढे गेलो, उजव्या हाताला प्रवरा संगम आहे, तिथं नीलकंठेश्वराचं मंदिर. ती भूमी, त्या जागेवरती नीलकंठेश्वराने विष पेलं, त्याच्या पुढंच नेवासा ही भूमी आहे. ती का पवित्र आहे लक्षात घ्या. तर जे अमृत निघालं ते अमृत भगवंताने सर्वांना वाटलं, आणि ज्या ठिकाणी भगवंतानं ते अमृत वाटलं ते अमृत वाटण्याची जागा म्हणजे नेवासा ही भूमी आहे. लक्षात घ्या. विठाला नेवाशामध्ये ज्ञानोबराय थांबले असताना तिथून एक प्रेत यात्रा चालली होती. प्रेत यात्रा, अशी प्रेत यात्रा जात असताना त्या पहिल्या महिला सती जायच्या, कारण पती वारल्यानंतर पहिली सती जायची प्रथा होती. त्या महिलेला सुद्धा जिवंत राहायचा अधिकार नव्हता. खूप वाईट प्रथा होती ती आता कालाच्या ओघात बंद झाली. लक्षात घ्या. त्या महिलेला सुद्धा सती जायचं, मरावं लागायचं, एवढी वाईट प्रथा ती होती. ती महिला आपल्या छोट्या मुलाला घेऊन रडत 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 आपल्या नवऱ्याच्या पाठीमागं निघाली. एक मडं होतं, 4 माणसं घेऊन त्याला चालले होते, त्याच्या पाठीमागं काही माणसं होते. आणि मग ती रडत रडत निघाली. जाता जाता ज्ञानोबराय दिसले बसलेले, निवृत्तीनाथ दिसले. तिनं विचार केला मरायचं तर आहेच आपल्याला, पण जाता जाता काय करू, संतांचं दर्शन घेऊ, तेवढंच पुण्य आपल्या पदरामध्ये प्राप्त होईल. आणि म्हणून तिनं मुक्ताबाईंचं दर्शन घेतलं, निवृत्तीनाथाचं दर्शन घेतलं, सोपान काकाचं दर्शन घेतलं. ज्ञानोबरायांचं दर्शन घेतल्यानंतर ज्ञानोबरायांनी कपाळावरती, डोक्यावरती हात ठेवला आणि न पाहता आशीर्वाद देऊन टाकला, अखंड सौभाग्यवती भव, असा आशीर्वाद दिला. कुणाला? त्या विधवा स्त्रीला, जी आता सती जाण्याकरता निघाली नवऱ्याच्या पाठीमागं. त्या स्त्रीला असा न पाहता आशीर्वाद देऊन टाकला. ती बाई थोडी गडबडली. ती विचार करते, पुढं माझ्या नवऱ्याचं प्रेत चाललंय, ज्ञानोबरायांनी अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद देऊन टाकलाय. ती म्हणते तुम्ही संत दिसताय, तुम्ही मला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिलाय, ते पुढं पाहिलं का काय चाललंय? त्यांनी सांगितलं, ज्ञानोबरायांनी सांगितलं काय चाललंय? ते माझ्या नवऱ्याचं प्रेत आहे, आता त्यांना जाळायला चालवलंय, माझा नवरा वारलाय, आता मी विधवा झाले आणि तुम्ही अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद दिलाय. आता तिथं जर आमच्यासारखा संत असता तर तो म्हणला असता, बाई चुकलं माझं, माझा आशीर्वाद माघारी घेतो. पण ते ज्ञानोबराय होते, बाई माझ्या मुखातून शब्द गेला तो गेला, आता पुन्हा वापस येणार नाही. माझी या सत्यवादाचे तप, वाचा केली बहुत कल्प. सत्यवादाचं तप, आता आमच्यात ते तप राहिलं नाही. दुसऱ्याचं तूप खाऊन खाऊन आमचं सगळं तप निघून गेलं. दुसऱ्याचं घेऊन घेऊन आमच्या हातातलं सगळं तप निघून गेलं. लक्षात घ्या, ते आमच्यात तप नाही, ते ज्ञानोबराय होते. ज्ञानोबराय म्हणले, माझ्या मुखातून शब्द गेला तो गेला, पुन्हा वापस येणार नाही. कुठे ते प्रेत? जाऊन त्याला थांबव. ती बाई थोडी गडबडली, कारण आगटीत घडल्यानंतर माणसं थोडं गडबडत असतात. पुढं आपल्या नवऱ्याचं प्रेत चाललंय. ज्ञानोबराय म्हणतात थांबा. ती विचारात पडली. ज्ञानोबराय म्हणतात, बाई विचार करू नका, लवकर ते प्रेत थांबवा. ती पळत गेली आणि त्या प्रेताला थांबवलं, माणसांना थांबवलं. ठेवा म्हणले खाली. खाली ठेवलं. ज्ञानोबराय निवृत्तीनाथ त्या प्रेताकडे आले. आत ते किती प्रेत भाग्यवान आहे बघा. ज्ञानोबराय त्याच्या जवळ आले, त्या प्रेताकडे असं पाहिलं. पाहिल्याबरोबर त्या माणसाला सांगितलं, सोडा याची सुतुळी म्हणले. आता त्या माणसाने बी दोघा जणांनी आवळून बांधलं होतं त्याला. आता मड्याला एवढं कामू आवळून माणसं बांधतात, मला अजून मेळ लागा ना. ते सुटणं मड, ते काय पळून जातंय का काय? मग आडकी ते आणले, ती कापली सुतुळी आणि ते बाजूला केले सगळ्या दोऱ्या. काढा म्हणले ह्याच्यावरलं पांघरून. ते पांघरून काढलं आणि ज्ञानोबराय त्या प्रेताच्या जवळ बसले. मुलाच्या जवळ जसं आईनं बसावं तसं ज्ञानोबराय त्या प्रेताच्या जवळ बसले. डोक्यावरून हात फिरवला. हात फिरवल्यानंतर ज्ञानोबराय त्या प्रेताला म्हणतात, आम्ही एवढ्या लांबून तुझ्या गावामध्ये आलो, नेवाशामध्ये आलो, भल्या माणसा, आमचं स्वागत करायचं ते दी सोडून म्हणले. स्वागत तर तू केलंच नाही, पण आम्हाला इथं आल्यानंतर आमचं स्वागत तर केलंच नाही, पण आम्ही आल्यानंतर ह्या अवस्थेमध्ये निघून चाललात, काही पटतंय का तुला? उठ म्हणले. उठ म्हणल्याबरोबर झोपेतून माणूस उठावा तसं ते प्रेत उठून बसलं. मेले माणूस जिथं मुक्कामीला वेळ काळा ते ग्रासले गे. मेले माणूस जिथं उठविले वेळ काळा ते ग्रासले गे. मेले माणूस जिथं उठविले वेळ काळा ते ग्रासले गे. मेले माणूस जिथं उठविले वेळ काळा ते ग्रासले गे. कैसा वक्त बोले तो बोले, कैसा वक्त बोले तो बोले.
मेलेल्या प्रेतामध्ये सुद्धा ज्ञानोबरायांचा हात लागला, त्याच्यामध्ये चेतना निर्माण झाली. लक्षात घ्या, ही संतांची कृपा आहे. पुनीत केले विष्णुदासे, संगे आपोलिया दोषे, कोण पाहे तयाकडे, वीर विठ्ठलाचे गाडे, अशुभ त्या पुढे शुभ होऊन ठाके. अरे अशुभाला देखील शुभ करण्याचं सामर्थ्य आमच्या संतांमध्ये आहे. म्हणून पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. ज्ञानोबरा इथं थांबले नाहीत. ज्ञानोबरा त्या बाईला म्हणतात, बाई आता तुझा नवरा जिवंत झाला, तू आता कुकू लावायला मोकळी झाली, आता कुकू लाव म्हणले. पण ह्याला माझ्या संग दी म्हणले. आता ती बाई म्हणली, जा घेऊन 4-4 भाकरी रोज खातोय म्हणले, मला भाकरी खायचा ताप निघून जाईन म्हणले, जा घेऊन म्हणले याला. मग त्या माणसाला संग घेतलं आणि नेवाशाच्या ठिकाणी गेले. आणि नेवाशाच्या ठिकाणी गेल्यानंतर ज्ञानोबरायांनी एका प्रेताच्या हातून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ लिहिला. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. हो, अशुभाला देखील शुभ करण्याचं सामर्थ्य आणि आपल्या पदावर बसवण्याचं सामर्थ्य आमच्या संतांमध्ये आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, असं सामर्थ्य दुसऱ्या कोणामध्ये नाही. म्हणून एक तीच भूमंडळी पवित्र सोबळी. पवित्र या शब्दाचा अर्थ एक लक्षात घ्या, एवढे संत पवित्र आहेत की पवित्र तीर्थाला सुद्धा पवित्र करण्याचं सामर्थ्य आमच्या संतांमध्ये. कल्पना करा, आपण गंगेमध्ये आंघोळ करायला जातो, आपलं पाप गंगेमध्ये जातं, पण याचा विचार केला की गंगेचं पाप कुठं जात असेल, याचा विचार आपण केला नाही. पण एक लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण गंगेमध्ये सोडलेलं पाप गंगेला सहन होत नाही, ते अपवित्र होतात, त्यावेळेला ते पाप धुवून काढण्याकरता त्यांना सुद्धा संतांच्याच पायाजवळ जावं लागतं. तीर्थे करता आमच्या संतांच्या जवळ जावं लागतं. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया. म्हणून आमच्या संतांसारखं पवित्र कोणी नाही. म्हणून पवित्र सोवळी. पवित्र या शब्दाचा अर्थ आपल्या लक्षात आला. आता सोवळी म्हणजे काय, तर ज्याला कुठलाच विटाळ नाही त्याला सोवळी म्हणायचं. आता आपल्याला विटाळ माहिती आहे, 2 प्रकारचा विटाळ आपल्याला माहिती आहे. लौकिकातला सुतक पडल्यानंतर जो आपल्या घरी निर्माण होतो तो विटाळ आपल्याला माहिती आहे. माणूस जन्मल्यानंतर देखील आपल्याला विटाळ प्राप्त होतो, तो विटाळ आपल्याला माहिती आहे. पण हा विटाळ इथं महाराजांनी सांगितला नाही. मग महाराजांनी विटाळ कोणचा सांगितलाय, तर परद्रव्य परनारी याचा धरीन विटाळ. परद्रव्य परनारी शब्द कसे तलवारी सारखे बघा बरं का. परद्रव्य परनारी, स्वद्रव्य नाही. स्वद्रव्य कितीही असू द्या, गाड्या घ्या, बंगले बांधा, कितीही असू द्या, पण स्वद्रव्य असू द्या, त्याच्याबद्दल आक्षेप नाही. तर एवढा असून सुद्धा परद्रव्याचा अभिलाष, याला म्हणायचं विटाळ. परनारी, स्वपत्नी असू द्या, पण स्वपत्नी असून देखील परनारीचा अभिलाष, हा खरा विटाळ आहे. आणि हा विटाळ आमच्या संतांनी पाळला. ज्या वेळेला या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजीराय ज्या वेळेला जगद्गुरु तुकोबारायांकडे नजराणा घेऊन आले, महाराजांच्या घरी नजराणा ठेवला. 1 नाही 2 नाही, अनेक घोड्यावर हत्तीवर घेऊन ते नजराणा आले. महाराजांना फुकट धन मिळालं. फुकट कुठं अर्ज नव्हता केला, कुठं कलाकाराचा फॉर्म बी त्यांनी भरला नव्हता, पण सहजरित्या घरी आला महाराजांच्या धन. पण महाराजां म्हणतात काय, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. सहज आलेलं धन, जाणता राजा आलता घरी, जिल्हा परिषदचा सदस्य नव्हता आला, ते देखील सहज महाराजांनी वापस केलं. परद्रव्य, दुसऱ्याचं धन, हा विटाळ तुकोबारायांनी पाळला. परनारी, भामचंद्रा डोंगरावरती महाराज नामचिंतन करायला जायचे, भजन करायला जायचे. तुकोबारायांची प्रसिद्धी वाढू लागली. त्यावेळेला ज्याची प्रसिद्धी वाढत असते त्याला विरोधक देखील तयार होत असतात. महाराजांनाही झाले. मग महाराजांचं चरित्र हनन करण्याकरता एक कुलीन स्त्री वैश्या महाराजांकडे पाठवली चरित्र हनन करण्याकरता. मध्यान्ह काळ आहे, एकांत वास आहे, निवांत नामचिंतन करत महाराज बसलेत. ती स्त्री तुकोबारायांच्या जवळ आली आणि तुकोबारायांना म्हणू लागली, महाराज मी तुमच्या सेवेमध्ये आले. महाराजांना म्हणते बरं का. महाराज म्हणतात, बाई तुझा रस्ता चुकलाय का. ती म्हणते, नाही महाराज मी तुमच्याच सेवेत आले.
मग त्या महाराजाला महाराज म्हणतात जाई हो तू माते माय म्हटलं तुकोबरायांनी वैश्य असून देखील आईची उपमा दिली. आणि आई हा शब्द एवढा पवित्र आहे महाराज. कोण्याही स्त्रीला उच्चारा, लहानाला विचारा, मोठ्याला विचारा, कोणालाही उच्चारा, त्या स्त्रीला राग नाही येणार, आनंदच वाटेल. एवढा पवित्र शब्द हा आई आहे. आईची जागा तुकोबरायांनी त्या स्त्रीला दिली. माते आम्ही विष्णुदास तैसे नव्हे. तरी स्त्री ती जायला तयार नाही. त्यावेळेला तुकोबरायांना राग आला. महाराज म्हणतात बाई तुला जर नवराच पाहिजे असेल तर देहू गावामध्ये काय कमी आहेत काय? तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रातार, तुला जर नवराच पाहिजे असेल ना तर देहू गावामध्ये जा, तुला भरपूर मिळतील. लक्षात घ्या, मला मुद्दा हा सांगायचा आहे. एकांत वास आहे, मध्यान्नाचा काळ आहे, अशा अवस्थेमध्ये एक कामुक भावनेनं श्री महाराजाकडे याचना करते. तरी देखील महाराजांनी हा विटाळ पाळला, म्हणून ते पवित्र आहेत. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. एक लक्षात घ्या, हो, सोवळी या शब्दाचा अर्थ कुठलाच विटाळ त्यांच्या जीवनात नाही. काम क्रोधाचा विटाळ देखील त्यांच्या जीवनात नाही. लक्षात घ्या, हो, मतांतराचा विचार देखील, वृत्तीवरच ज्याचं नाही, जीवन नाही, हो, कुठलंच काम नाही, क्रोध नाही, मत नाहीत, भेद नाहीत, मतभेदाच्या पलीकडे ज्यांचं जीवन आहे. नाना मता बुधावणी आली, अनोळखी शास्त्राची ओळखी फिटली, चुकली ज्ञान जेत मिळो आली, ते पावित्र्य म्हणजे आमचे संत आहेत. लक्षात घ्या, हो, एका शब्दात पवित्र्याची व्याख्या सांगतो आणि माझ्या पहिल्या चरणाला पूर्णविराम देतो. हो, पवित्रता म्हणजे काय आणि सोहळी म्हणजे काय? लक्षात घ्या, शब्दाला देखील ज्याच्या जीवनात पाप शिल्लक राहिलं नाही तो खरा पवित्र आहे. शब्दाला देखील. याच्यासाठी जोग महाराजांचं एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. हो, हजारो महाराष्ट्रातले कीर्तनकार आज ज्यांच्यामुळे उभा आहेत ते वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक वंदनीय जोग महाराजांचं एक उदाहरण आहे. ते एका कुशीव्रता तीर्थावरती स्नान करण्याकरता गेले. त्या गंगेमध्ये उतरले. उतरल्यानंतर आंघोळ करू लागले. तेवढ्यात तिथे ब्राह्मण आले. ब्राह्मणाने सांगितलं, महाराज तुम्ही गंगेमध्ये आलात, पण एक काम करा म्हटले, हातामध्ये पाणी घ्या आणि आमच्या पाठीमागे एक मंत्र म्हणा. जोग महाराज म्हटले, कुठला मंत्र म्हणायचा? महाराजांनी हातात पाणी घेतलं. पाणी घेतल्यानंतर ब्राह्मणांनी सांगितलं, म्हणा पापोहम पाप कर्माहम. महाराजांनी ते मंत्र ऐकला आणि पाठीमागे वळून पाहितलं. काय म्हटले? म्हणा पापोहम पाप कर्माहम म्हणा. त्यावेळेला जोग महाराज म्हणतात, अजिबात म्हणणार नाही. का म्हणणार नाही? अरे जीवनभर ज्यांनी पापच केलं नाही त्याला म्हणायचा संबंधच नाही. एक लक्षात घ्या, हे फक्त जोग महाराजांसारख्या संतांनी म्हणावं. मला सांगायचा मुद्दा, तीळ मात्र ज्याच्या जीवनात पाप नाही तो पवित्र आहे. आणि तुकोबराय म्हणतात ते कोण आहेत? ते फक्त आमचे संत आहेत. पवित्र सोवळी एक तीच भूमंडळी. आणि मग का पवित्रता त्यांच्यात आली? कर्त्यांना देव आवडायचा. ज्यांचा आवडता देव, ज्यांचा
मनात का निर्माण झाली? कारण त्यांना देव आवडीचा होता. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. देव त्यांना आवडायचा आणि आवड ही सहज निर्माण होत असते, लक्षात घ्या. ती काही कोणाला सांगत तर नाही की मला आवडलं पाहिजे म्हणून, ती सहज निर्माण होते. आवड ही निर्हेतुक असते आणि इच्छा ही सहेतुक असते, लक्षात घ्या. इच्छा आणि आवड याच्यामध्ये थोडासा भेद आहे. आवड ही सहज निर्माण होते. संतांना देव सहज आवडला आणि इच्छा नंतर निर्माण होते, लक्षात घ्या. आवड काय? आवडे हे रूप गोजिरे सगुण, ही आवड झाली. संतांना तो सहज आवडला, त्याचं रूप सहज आवडलं, त्याचा परिणाम पाहता लोचन सुखावले. आता इच्छा कशाला म्हणायचं? आता दृष्टी पुढे ऐसा चितुर आहे. हो, हे पांडुरंगा, मला जोपर्यंत पाहावंसं वाटेल तू आता माझ्या पुढं उभा राहा, याला म्हणायचं इच्छा. विठाला विठाला. हो, संतांना सहज देव आवडला. म्हणून ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेमभाव, त्यांच्या जीवनात देवाबद्दल प्रेमभाव हा अखंड आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. आपलंही देवावर प्रेम आहे पण खंड आहे त्यामध्ये, एक लक्षात घ्या. पण त्यांच्या जीवनात खंड नाही. आपल्या भक्तीमध्ये सुद्धा खंड आहे. हो, आता भजन आपण करतो पण सप्ताहापुरतं मर्यादित आहे. सप्ताह झाला की पार पुढच्याच वर्षी. मग पुढच्या वर्षी माणसं एकमेकाला म्हणतात, रामभाऊ अरे ते पकवाच कोणाच्या घरी ठेवला होता रे. मग इथून सुरुवात होती आपली भजनाला. म्हणजे त्यांचं जे भजन आहे ते अखंड आहे. हो, त्याच्या भजनामध्ये खंड नाही. एक उदाहरण सांगेल आपल्याला. शबरी मातेच्या जीवनातही भजन होतं, राधा राणीच्या जीवनातही भजन होतं, पण हे अखंड होतं. त्यांच्या जीवनात खंडता कुठल्याही प्रकारची नव्हती. अखंड खंडे जीवन अखंड भजन. लक्षात घ्या. 5 वर्षाची शबरी माता, प्रभू रामचंद्राच्या भजनाची एवढी आवड, क्षणभर देखील भजन विसंबायचं नाही. शबरीचं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर दुसऱ्या दिवशी बापाने सांगितलं, शबरी उद्या तुझं लग्न आहे. त्यावेळेला शबरीनं ती बोकडांची बांधलेली लाईन पाहिली. शबरी विचार करते, बाबा ही बोकडांची लाईन कशासाठी आहे? त्यावेळेला ते बाबांनी सांगितलं, उद्या तुझं लग्न आहे बेटा आणि तुझ्या लग्नामध्ये जी मेजवानी आहे ती बोकडांची आहे. त्यावेळेला शबरी विचार करते, एवढ्या निष्पाप जीवांना मारून माझा संसार सुखाचा होणार नाही आणि मी या संसारात राहिले तर माझ्या जीवनात मला भजन करता येणार नाही. क्षणार्धात त्याग केला आणि प्रभू रामचंद्राचं भजन करण्याकरता वनामध्ये शबरी माता निघून गेली. वनामध्ये निघून गेल्यानंतर अनंत कालापर्यंत शबरी मातेनं प्रभू रामचंद्राचं भजन करायचं. लक्षात घ्या. मातंग ऋषींचा आश्रम सापडला. आश्रमामध्ये बसली आणि आश्रमामध्ये बसून निवांत आपल्या सद्गुरूच्या चरणापाशी बसून भजन करू लागली. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 5 वर्षाची शबरी माता जोपर्यंत प्रभू रामचंद्राची भेट होत नाही तोपर्यंत भजन करायची. लक्षात घ्या. के रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, हे रघुकुल नंदन कब आओगे, दशरथ नंदन कब आओगे, भिलन की नगरिया, के रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. जीवनभर शबरी मातेनं भजन केलं. लक्षात घ्या. रोज वाट पाहायची भगवान येण्याची. देवा तू काय येत नाहीस मला माहितीये. हो, कारण एखादी उच्च कुळातली भक्त असती तर लवकर आला असतास, पण मी शबरी आहे, मी भिल्ल कुळातली देवा म्हणून येत नाहीस ना. मैं शबरी भिलनी की जाई, भजन भाव नहीं जानू रे,
दर्शन के हित वन में जीवन पालू रे, चरण कमल से निर्मल कर दो दास की झोपड़िया, के रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. रोज जायची वनामध्ये, चांगले चांगले फळ आलायची, लक्षात घ्या. रोज सबेरे वन में जाकर, रोज सबेरे वन में जाकर रास्ता साफ कराती हूँ, अपने प्रभु के खातिर वन से मीठे मीठे फल लाती हूँ, मीठे मीठे बैरन से फल लाई है टोपरिया, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया, रामा रामा रटते रटते बीती रे उमरिया. आणि अशाच भजनाचा परिणाम होत असतो, लक्षात घ्या. आपल्या भजनाचा परिणाम का होत नाही? आपल्याला देव अखंड आवडत नाही, लक्षात घ्या. शबरीच्या भजनाचा परिणाम आहे का? जन्म जन्म की पूंजी पाई के जग में सभी को पायो, पायो जी मैंने राम रतन धन पायो. का? त्यांच्या भक्तीचा परिणाम आहे. चोखोबरायांनी जीवनभर भक्ती केली, चोखोबरायांच्या भक्तीचा सुद्धा परिणाम आहे. नेसला मलिन लंगोटी, घेतली हातामध्ये काठी, टाकली घोंगडी पाठी, घोंगडी पाठी, घोंगडी पाठी, करी जोहार दरबारात, झाला महार पंढरीनाथ. चोखोबरायांसाठी देव महार झाला, हा चोखोबरायांच्या भक्तीचा परिणाम आहे. राधा राणीसाठी देव राधेच्या जवळ आला, लक्षात घ्या. एवढा राधेच्या भक्तीतला परिणाम आहे. मीरेच्या भक्तीतली तीच अवस्था आहे. आणि म्हणून राधा राणीची ज्या वेळेला श्रीकृष्ण परमात्मा बासरी वाजवायचा, बासरीतला प्रत्येक निघणारा स्वर हा राधेच्या नावानं निघायचा, हा भक्तीचा परिणाम आहे. के श्याम तेरी बंसी कन्हैया तेरी बंसी, पुकारे राधा नाम के लोग करे मीरा को यो ही बदनाम. आणि मीरेची तर तीच अवस्था आहे. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मेरा गोविंद गोपाल गाने लगी. राणा ने विष दिया मानो अमृत पिया, मेरा गोविंद गोपाल गाने लगी. लगी संतों के संग रंगी हरि गुण के रंग, मेरा श्याम दीवाने होने लगी. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी. ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसे लागे लगन मेरा हो गई मगन, ऐसे लागे लगन. हा मीरेच्या जीवनातल्या भक्तीचा परिणाम आहे, लक्षात घ्या. तेवढा देव संतांना आवडायचा, त्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, लक्षात घ्या. आणि म्हणून तीच पवित्र आहेत, तीच सोवळी आहेत आणि तीच भाग्यवंत आहेत. तीच भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते, तीच भाग्यवान आहेत. भाग्यवान आपण भाग्य कशाला म्हणतो? आपल्या आपल्या पद्धतीने आपण भाग्य ठरवतो. कोणाला वाटलं नोकरी लागली म्हणजे भाग्य, कोणाला वाटलं लॉटरी लागली म्हणजे भाग्य, कोणाला वाटतं पुत्र झाला मुलगी झाली म्हणजे भाग्य. लक्षात घ्या, प्रत्येकाचं भाग्य वेगवेगळं आहे. तुकोबराय म्हणतात याला भाग्य म्हणायचं नाही. भाग्य तरी लोकांना पुत्र तारा, सत्यवास बरा संतापाई, सत्यवास बरा संतापाई. भाग्य तरी लोकांना पुत्र तारा, सत्यवास बरा संतापाई. खरं भाग्य काय? तर भाग्य तरी नो हे धनपुत्रदारा, निकटवास बरा
संत संगे, संतांच्या संगतीत खरं भाग्य आहे. का संतांच्या संगतीत खरं भाग्य आहे? तर संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला ते हे विषय वैराग्य. आत्मलाभाचे भाग्य, आत्मलाभ ज्यांच्या संगतीत आहेत ती संतांची संगत आहे आणि म्हणून त्यांची संगती मिळणं हे खरं भाग्य आहे. आणि म्हणून तीच भाग्यवंते. आमचे संत भाग्यवान आहेत. का भाग्यवान आहेत? कारण ते देवाचं सतत नामचिंतन घेतात म्हणून भाग्यवान आहेत. दुसरं, सरती पुरती धन वित्ते, त्यांच्याकडे धन आहे. दोन प्रकारचं धन आहे. परमार्थ हे महाधन, जोडी देवाचे चरण, हे संतांकडे धन आहे. दुसरं धन कोणचं आहे? हो, या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी, रिद्धी सिद्धी द्वारी कर जोडोनी तिष्ठती. एक संतांकडे धन आहे, लक्षात घ्या. म्हणून तीच भाग्यवंते. सरती पुरती धन वित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठोबार. भाग्यवंते, सरती पुरती धन वित्ते, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. आणि आमचे संत पवित्र आहेत, आमचे संत सोवळी आहेत, भाग्यवान आहेत. आणि अशा संतांची सेवा केल्यानंतर ती देवाला प्राप्त होते. तुका म्हणे देवा, 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 ज्यांची केल्या पावे सेवा